नागपुरात काँग्रेसच्या आबा बागुल यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बागुल इच्छुक होते. मात्र काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यानं आबा बागुल पक्षावरती नाराज आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 18 तारखेला दोघी अर्ज दाखल करतील आणि यावेळी दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. अजित पवारांनी केलेल्या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलं. मी जे काही केलंय ते स्वकर्तृत्वानं केलंय. माझे काका काही नटसम्राट नव्हते. जर ते मला हिणवत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा, असंही ते म्हणाले. अमोल कोल्हेंनी महायुतीवरती निशाणा साधला. महायुतीला अजूनही उमेदवार आयात करावे लागतायत. उत्तर भारतात सुद्धा भाजपची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे महायुती अजूनही बॅकफूटवरती असून त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस समोर आली असा टोला त्यांनी लगावला. तिसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी केवळ 4 दिवस उरले असूनही महायुतीतील जागा वाटपांचा तिढा अद्यापही काही सुटलेला नाही. अजूनही रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याच्या जागांवरून रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे हा जागा वाटपाचा आणि उमेदवारीचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सज्ज झालेत. मातोश्रीवर देखील बैठकांचा सिलसिला सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे आणि या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात आढावा घेतला जाईल. काँग्रेस नेत्यांची तातडीनं बैठक बोलावण्यात आली. रात्री 9च्या सुमारास काँग्रेस नेत्यांची खलबतं होणार आहेत. यावेळी विश्वजित कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील नागपूरकडे रवाना झालेत. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊतांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी मोदींकडे केली. त्यावरून श्रीकांत शिंदेंनी राऊतांवरती निशाणा साधला. पत्राचाळचे आरोपी आर्थिक व्यवहाराच्या चौकशीसाठी पत्र लिहित आहेत असा खोचक टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला. सोलापूर लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार राम सातपुते, काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. राम सातपुतेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या सोलापुरात रोड शो होणार आहे. तर 24 एप्रिलला राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. तर भारतीय जनता पार्टी हिंदूंना फसवतीये. एनआरसी, सीए कायदे असंविधानिक आहेत अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. दौंड तालुक्यामध्ये भाजपला धक्का मिळाला. अनेक वर्षांपासून एकनिष्ठ राहिलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार म्हणून भाजपातच राहतील. राजकीय अथवा कौटुंबिक कुठल्याच गोष्टीत 8 मे पर्यंत ते सामील होणार नाही. ते स्वतंत्र राहतील अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. बारामतीत शरद पवारांनी मोठी खेळी खेळली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर शरद पवार गटात जाणार आहेत. निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाजाची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती असून त्यांनी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. यावेळी निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणानंतर अभिषेक घोसाळकरांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी टीका केली. सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार झाला तरी पोलिसांची सगळी यंत्रणा कामाला लागली. मात्र माझ्या जीवाला धोका असूनही मला सुरक्षा दिली नाही. तसंच अभिषेकच्या मर्डर केसकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा देखील आरोप त्यांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मी आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे. पक्षाध्यक्ष स्वीकारून राजीनामा दिलाय असं स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यामध्ये सभा होणार आहे. रामदास तडस आणि नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ प्रगती मैदानात 19 एप्रिलला सभेचं आयोजन करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीचं मतदान 4 दिवसांवरती असताना रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. रामटेकमधील काँग्रेस नेते गज्जू यादव यांनी काँग्रेसची साथ सोडली असून ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत यांचा मायनिंग भ्रष्टाचारात सहभाग असल्याचा आरोप भाजपचे नेते निलेश राणेंनी केला. विनायक राऊत यांना कायमची निवृत्ती घ्यायला लावू असा इशारा निलेश राणेंनी दिला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मंत्री दीपक केसरकरांची भेट घेतली. जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवूनच आपण राजकारण करायचं असतं. त्याच उद्देशानं आम्ही एकत्र आलो असल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं. पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकर चौकामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बसवण्यात आलेल्या शोभेच्या फाउंटनची दुरवस्था झाली आहे आणि या फाउंटनची आणि शोभेच्या वस्तूंची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची मागणी नागरिक करत आहेत. यवतमाळमध्ये देखील गृहमतदानाला सुरुवात झाली. यावेळी 95 वर्षीय आजींनी मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी निवडणूक आयोगातर्फे त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात आलं.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेगाव येथील शेकडो महिलांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला। यावेळी समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम झाला। दरम्यान वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्यामुळे भगदाड पडले। अमरावती लोकसभा मतदारसंघात 37 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना दैनंदिन खर्चाचा अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यापैकी 6 उमेदवारांनी खर्च सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली। त्याचसोबत 48 तासांच्या आत खर्च सादर करण्याचे आदेश दिलेत। हिंगोलीच्या माळ हिवरा ते गोरेगाव रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम रखडलंय। 12 ते 15 किलोमीटर रस्त्याचं काम पूर्ण झालं असून मागील वर्षभरापासून अर्धवट राहिलेलं काम मात्र अजूनही तसंच आहे। हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील यावर्षी सरासरीपेक्षा 24% कमी पाऊस आल्यामुळे इथल्या पाणी प्रकल्पांनी तळ गाठलाय। शेलू खडसे, वाडी रायतळ, भरजहांगीर या लघु पाणी प्रकल्पामध्ये केवळ 8 ते 12% पाणी शिल्लक आहे, तर 22-23 पाझर तलावात सुद्धा केवळ 10% पाणी शिल्लक आहे। नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं विरोध केलाय। नाफेड आणि एनसीसीएफ कडून केली जाणारी खरेदी बोगस असल्याचा आरोप करण्यात आलाय। कांदा लिलाव बंद असल्यामुळे सटाण्यातील एका शेतकऱ्यानं अंगणामध्ये 100 क्विंटलपेक्षा जास्त कांदा सुकत घातला। यावेळी अज्ञात व्यक्तीनं कांद्यामध्ये युरिया टाकल्यानं सर्वच्या सर्व कांदा खराब झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। पुण्याच्या कात्रज येथील फनफेअरमध्ये शॉक लागून लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। शॉक लागल्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। जन्मदात्या पित्यानं पोटच्या 3 मुलांची विहिरीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यातील अंबड तालुक्यातल्या डोमेगाव इथे घडली। हत्येनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपी संतोषला छत्रपती संभाजीनगर इथल्या बाबा पेट्रोल पंपाजवळून ताब्यात घेतलं। नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकामध्ये या रेल्वे स्थानक परिसरात घोरपडीच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली। डीआरआयनं सापळा रचत संशयित तस्करांना अटक केली। गुप्तविद्येसाठी घोरपडीचे अवयव वापरले जात असल्याचं समोर आलं असून आरोपींना 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये माओवाद्यांनी बंद पुकारलाय। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत 14 माओवादी ठार झाले होते आणि त्या घटनेच्या निषेधार्थ माओवाद्यांनी आज बंदचं आवाहन केलंय। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील माकडदरीच्या डोंगरावरती वणव्यानं पेढी घेतला आणि गेल्या 2 दिवसांपासून ही आग धुमसतेय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गोवा मार्गावरती एक भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय, तर वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून फरार कार चालकाचा शोध सुरू आहे। मालेगावच्या जेऊर इथे पाण्याच्या शोधात वणवण करणाऱ्या 2 उदमांजरी 70 फूट खोल विहिरीमध्ये पडल्या। यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढत जीवदान दिलं। पुणे इंदोर महामार्गावरती वराणे गावाजवळ खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाला। बस पुणे इथून धुळ्याकडे जात असताना उलटल्यामुळे अपघात झाला। यात 10 ते 12 प्रवासी जखमी झालेत, तर अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली। पर्यटकांना भुरळ घालणारा राजकोट किल्ला 20 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे। मान्सूनपूर्व देखभालीसाठी किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे किल्ल्यावरती जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। शिर्डीतील साई मंदिरात उद्यापासून रामनवमी उत्सवाला सुरुवात होते आणि या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच भव्य असा देखावा साकारण्यात आलाय।